नमस्कार. मी वृषाली. भाग्य विजय या आपल्या विशेष चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या चर्चासत्राचा विषय आहे राजकारणामधील यश आणि अपयश. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या धन्यवाद. कार्यक्रमामध्ये. चाटोरीकर सरांचा परिचय हा आपल्या सर्वांनाच आहे, परंतु प्रत्येक भागामध्ये जे नवीन प्रेक्षक नव्याने आपल्याला जोडल्या जात असतात त्यांच्यासाठी मी सरांचा परिचय पुन्हा एकदा करून देते. डॉक्टर विजय चाटोरीकर हे प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ आहेत. या क्षेत्रामधील मागील 30 वर्षापासूनचा त्यांचा गाढ असा अनुभव आहे. ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही विषयांमधील सर्वोच्च पदवी PhD ही सरांनी संपादन केलेली आहे. त्याचप्रमाणे रत्न या विषयावर सरांचा विशेष असा अभ्यास आहे. मागील 3 पिढ्यापासूनचा अतिशय समृद्ध असा वारसा, समृद्ध अशी परंपरा सरांना या क्षेत्रामधील लाभलेली आहे. त्याचप्रमाणे ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही क्षेत्रामध्ये सरांनी जे मोठं कार्य करून ठेवलेलं आहे त्या कार्यासाठी सरांचा देश विदेशांमधून अतिशय वेगवेगळ्या मोठमोठ्या सन्मान आणि त्यांना गौरवान्वित करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारचं अतिशय अनुभवी आणि प्रगाढ असं व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनासाठी लाभलेलं आहे. सर, पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. जसं की आपल्याला माहिती आहे की सध्या निवडणुकीचे वारे हे सगळीकडे वाहत आहेत आणि अतिशय लहान मुलापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच राजकारणामध्ये विशेष असा रस असतो आणि त्यातही राजकारणाचं वारं वाहत आहे म्हणजे दुग्ध शर्करा योगच जणू काही जमलेला आहे. तर या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला ज्योतिष शास्त्राशी संबंधित आणि राजकारण या दोन्हीची सांगड कशा प्रकारे घालू शकाल? एक काय की आपली जी संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्र हे एक असं शास्त्र आहे की असं कोणतीही गोष्ट नाही आपल्या जीवनातली त्या जीवनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करत नाही. किंवा आपण पाहिलं की सध्या जसं तू म्हणतेस की आता राजकारणाचं वारं सुरू झालंय आणि बऱ्याच जणांना राजकारणामध्ये करिअर करायचं असतं, हो, कोणाला हो. राजकारणामध्ये इलेक्शनला उभा टाकायचं असतं, कोणाला निवडणूक लढवायची असते, कोणाला संघटनात्मक काम करायचं असतं, बरोबर. कोणाला सामाजिकरित्या त्याच्यात काम करायचं असतं आणि सामाजिक क्षेत्रातून पुन्हा राजकारणामध्ये जायचं असतं. बरोबर. अशा जे काही व्यक्ती असतात किंवा असे जे लोक असतात की खरंच त्यांना राजकारणात यश मिळेल का? बरं मिळालं तर तो कितपर्यंत मिळेल? का आपण पाहतो की बरेच असे कार्यकर्ते असतात की त्यांचं आयुष्य सतरंज्या उचलण्यात आणि झेंडे लावण्यामध्येच जातं. आणि बरेच त्याच्यामुळे बरीचशी अशी तरुण पिढी पण असते. आपण पाहतो की तरुण पिढी सुद्धा बरेचदा काय होते की राजकारणात करिअर करायचं म्हणून त्याच्या मागे धावतात आणि त्यांना ते यश संपादन नाही करता येत. हे खरंच तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये आहे का यश? तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी ह्याचा विचार करतो किंवा माझ्याकडे तसे जातक किंवा क्लायंट येतात, तेव्हा मी एक त्यांची कुंडली पाहिल्यानंतर एक कळतं, की त्यांना मार्गदर्शन करू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय, की ज्योतिषशास्त्र जे आहे, त्याच्यामध्ये काही ग्रह आहेत, त्यांचे स्वभाव आहेत. 9 ग्रह आहेत. त्यातले मुख्य 7 ग्रह आहेत. त्यासोबत 2 जे आहेत, ते छायाग्रह आहेत. म्हणजे मुख्य सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे मुख्य 7 ग्रह आहेत आणि राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत. ह्या सगळ्यांचे जे स्वभाव आहेत आणि आपल्या पत्रिकेमध्ये 12 स्थानं असतात. प्रत्येक स्थानाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या स्थानानुसार आपण खरंच एखाद्या व्यक्तीला खरंच राजकारणामध्ये यश आहे का? का त्याला फक्त समाजकारणच करता येणार आहे? किंवा राजकारणामध्ये मग त्याला राजयोग आहे का? हं, हं, हं. तर हे लोकाभिमुख जे काही गोष्टी असतात किंवा लोकाभिमुख काही गोष्टीमधून जे काही आपल्याला साध्य करायचं असतं किंवा जी राजयोग आपण ज्याला साध्य करायचा म्हणतो, तो जर साध्य करायचा असेल, तर मला असं वाटतं की आपण ज्योतिषशास्त्राचे इथं मार्गदर्शक म्हणून चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. बरोबर. सर, राजकारणामध्ये अनेक लोक ही स्वतःच्या आवडीनेच येत असतात. परंतु असं असून सुद्धा, खूप तीव्र इच्छाशक्ती असून सुद्धा आणि खूप मेहनत करून सुद्धा त्यांना वारंवार अपयशाचं धनी का बरं व्हावं लागत असेल? तेच तर मूळ कारण असतं की नाही, की आपण दिशा ठरवत असताना तिथं आपली दशा काय निर्माण होणार आहे, हं, हं. ह्याची आधीच जर आपण मार्गदर्शन घेतलं, तर ही अवस्था येत नाही. बरं. काय असतं,
की राजकारणामध्ये करिअर करायचंय म्हणून कोणीतरी मोठा झालाय किंवा आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण एखादं मित्रमंडळ स्थापन केलंय किंवा आपण एखादा प्रतिष्ठान स्थापन केलंय आणि त्यातून आपल्याला चार लोक भाऊ दादा म्हणायला लागले, मग आपण काही राजकारणामध्ये फार पुढे जाऊ शकतो किंवा आपण समोरच्या एखाद्याचं राजकारण पाहिलेलं असतं जवळच्या व्यक्तीचं की तो एकदम शून्यातून एकदम एखादा नगरसेवक होतो किंवा ग्रामपंचायत सदस्य होतो, सरपंच होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो. त्याच्यामुळं एक पाहून त्याच्यात जाण्याची इच्छा होणं आणि खरंच तुमच्या पत्रिकेमध्ये तशी ग्रहांची स्थिती असते. याच्यामध्ये खूप फरक असतो. बरेच लोकं जे असतात, की त्यांच्या ग्रहमानामध्ये की ती स्थिती नसते, की त्यांना ते यश मिळणार. पण ते प्रयत्न करत असतात. जेव्हा दिशा चुकते, मग दशा बिघडून जाते. बरोबर. तर दशा आणि दिशा ह्या दोन्ही ठरवायच्या असतील, तर तुमच्या ग्रहांची स्थिती काय हे जाणून घेणं फार गरजेचं असतं. आणि ज्योतिषशास्त्र याच्यासाठी आपल्याला खूप अचूक असं मार्गदर्शन करू शकतं, असं मला वाटतं. कारण मागच्या 30 वर्षाचा माझा अनुभव मी पाहतोय, की मी बरेच लोकसभेचे इलेक्शन पाहिले, विधानसभेचे इलेक्शन पाहिले, जिल्हा परिषदचे इलेक्शन पाहिले, पंचायत समितीचे इलेक्शन पाहिले आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा माझ्याकडे एखादे इच्छुक उमेदवार येतात किंवा ज्यांना राजकारणात करिअर करायचं आहे, असे व्यक्ती येतात. मी त्यांना मार्गदर्शन वेळोवेळी करत आलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे, की खरंच बुवा तुला यश आहे का नाही? नसेल तर मी त्यांना स्पष्ट सांगत असतो, की "बाबा तू इकडे हात घालू नको." हां, एखाद्याला राजकारणामध्ये पण 2 गोष्टी असतात. एक लोकाभिमुख जाणं किंवा एक संघटनात्मक कार्य करणं. की एखाद्याला संघटनात्मक कार्य करण्यामध्ये त्याचा एक होल्ड असतो, की त्याच्यामध्ये संघटनात्मक कार्यातून त्याला यश मिळू शकतं आणि एखाद्याला लोकाभिमुख म्हणजे निवडणूक लढवून त्याच्यातून त्याला यश मिळू शकतं. तर हे जे 2 गोष्टी आहेत, की कशात तुम्हाला यश मिळू शकतं. तर याच्या दोन्हीपैकी जर तसे योग नसतील, तर मी त्यांना स्पष्ट सांगतो, की तुम्ही राजकारणामध्ये जाऊ नका. राजकारणामध्ये कारण आजचं आपण जर राजकारण पाहिलं किंवा राजकारणातली परिस्थिती आजची पाहिली, तर आपल्याला कळतं, की राजकारण हे सभ्य माणसाचं काम नाही, असं लोकांना वाटतं. समज झाले. समज झालेला आहे. पण मला असं वाटतं, की नैतिकता, नीतिमत्ता जेव्हा तुमची जागृत असते आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करत असतात, तर त्यावेळेला तिथं तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य असेल, तर तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारचं यश मिळवता येतं, कमवता येतं. महत्त्वाची गोष्ट असते, की त्यासोबत तुमच्या ग्रहांची साथ तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. तर काही ग्रह आहेत महत्त्वाचे आपल्या कुंडलीमध्ये ते असायला आवश्यक असतात राजकारणाच्या दृष्टिकोनातून, की राजकारणामध्ये काय असतं, की नेतृत्व गुण फार महत्त्वाचा असतो. बरोबर. की तुम्हाला नेतृत्व करता आलं पाहिजे. तुम्हाला 4 माणसाला सोबत घेऊन चालता आलं पाहिजे. आणि हे करत असताना तर नेतृत्वाचा कारक कोणता ग्रह आहे? तर तो सूर्य आहे. राजकारणामध्ये दुसरी एक गोष्ट असते, की ते म्हणजे संवाद साधणे. वक्तृत्व तुमचं कसं आहे? ती फार महत्त्वाची गोष्ट असते. त्यासाठी बुध फार महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये व्यापकता असणं फार गरजेचं असतं. व्यापकतेचा कारक गुरु आहे. गुरु हा तुमच्या पत्रिकेमध्ये कसा आहे? हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याच्या उपर जाऊन आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट की राजकारणामध्ये धाडस लागतं बरोबर. आणि तो धाडसीपणा जो असतो तो मंगळामध्ये असतो. आणि हे सगळे ग्रह जे आहेत, त्या ग्रहांचे जे स्वभाव आहेत आणि त्यांच्यातले जे काही गुण आहेत, ते तुमच्या पत्रिकेत कसे विराजमान झालेत? आपल्या कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. तर 12 स्थानामध्ये नेमके कोणते स्थान आहेत, की जे राजकारणात आपल्याला यश मिळवून देऊ शकतात? तर स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी प्रथम स्थान फार महत्वाचं असतं पत्रिकेतलं, की त्याच्यातून तुमचं कळू शकतं, की तुमची बॉडी लँग्वेज कशी असणार आहे, तुमचं दिसणं, वागणं, बोलणं कसं असणार आहे, बरं. तुमची निर्णय क्षमता कशी असणार आहे, ह्या गोष्टी त्याच्यातून कळू शकतात. हं, हं. तर ते स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, त्यासोबतच तुमच्या कर्मस्थान म्हणजे दशम स्थान फार महत्वाचं आहे. त्याच्यातून सामाजिक तुमची कशी असते प्रतिष्ठा, हे आपण त्याच्यातून जाणून घेऊ शकतो. आणि हे सगळ्या स्थानांचा जेव्हा आपण संपूर्ण विचार करतो आणि ह्या ग्रहांच्या तिथल्या स्थितीचा विचार करतो, त्यानंतर आपण ठरवू शकतो, की खरंच राजकारणात आपल्याला यश मिळणार आहे का? काय होतं, की बरेचदा त्याला मिळालं म्हणून मलाही मिळेल. त्यानं असं केलं म्हणजे मी तसं केलं तर मलाही तसं होऊ शकतं. पण तसं होत नाही, की बरेचदा एक असतं, की महत्त्वाची गोष्ट, की आपण म्हणतो ना, की भाग्य जे आहे ना, ते घडवावं लागतं. ते आयतं मिळत नसतं. वडील आमदार असले म्हणजे मुलगा आमदारच होईल असं नसतं किंवा वडील खासदार आहेत म्हणजे मुलगा खासदारच होईल असंही होऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये पण ते तसे गट्स पाहिजेत. तुमच्यामध्ये पण तसे काही ग्रहांची स्थिती पाहिजे तुमच्या पत्रिकेमध्ये, की जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून तुम्हाला जे अपेक्षित साध्य करायचंय ते साध्य करता आलं पाहिजे. आणि बरेचदा असं होतं, की यामध्ये बरेच काय करतात,
की अनुकरण करून किंवा लोकांचं ऐकून किंवा लोकांचं पाहून तसे प्रयत्न करतात. त्यामुळे बरेचदा ते तोंडघशी पडतात. जसं की तू म्हणलीस आता, की अपयश येतं, हे सगळ्या गोष्टी असून, की याच्यामध्ये व्यापकता, संयम, नैतिकता, नीतिमत्ता, नेतृत्व, धाडसीपणा याच्यामध्ये कुठेतरी कमी जास्तपणा येतो त्या ग्रहांच्या स्थितीमुळे. त्याच्यामुळे मग ते मागे राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना अपयश येऊ शकतं. बरोबर. बरेच वेळेस काय होतं, की समोरचा कुणीतरी मोठा नेता झालेला पाहण्यात येतो आणि मग आपणही तसं बनावं, असं कुठेतरी वाटतं आणि बरीच तरुण मंडळी मग या क्षेत्राकडे वळतात. अ, याच अनुषंगाने एक मला विचारायचं आहे, की एक छोटा कार्यकर्ता म्हणजे आता नुकतीच त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे राजकारणात जाण्याची. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता ते मोठा नेता म्हणजे इथपासून तो इथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे एका कार्यकर्त्याचा, तर त्या उच्च पदाला पोहोचण्यासाठी, त्या मोठ्या नेत्यापर्यंत पोहोचण्यासाठी असं काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही काय उपाय सुचवाल आमच्या कार्यकर्त्यांना किंवा होऊ घातलेल्या नेत्यांना? उपाय सुचवण्यापेक्षा फार महत्त्वाचा प्रश्न विचारलास तू, की काय, की आजच्या पिढीचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, की आपण म्हणतो की राजकारणामध्ये सावळा गोंधळ आहे, व्यवस्थितपणा नाही. पण तू जसं म्हणली, की छोट्या स्टेजपासून मोठ्या स्टेजपर्यंत जाणं असे भरपूर नेते आपल्या भारतामध्ये घडलेले आहेत आणि सध्या पण आहेत. आपण आज सध्याचंच उदाहरण घेऊ शकतो, की आपण पाहिलेलं, की नरेंद्र मोदी हो. एक असं उदाहरण आहे, की ते कुठून आले आणि आता कोणत्या स्थानावर आहेत, हे आपण सांगायची, त्यांची ओळख देण्याची किंवा त्यांचा इतिहास सांगण्याची किंवा आत्ताचा परिचय देण्याची गरज नाही. जगाला पण परिचय देण्याची खरंय, गरज नाही. खरंय. तो माणूस कोणत्या लेव्हलपासून कोणत्या लेव्हलपर्यंत पोहोचला. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा मी त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला, त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं, की त्यांचा गुरु खूप स्ट्रॉंग आहे. बरं, त्यांचा मंगळ खूप स्ट्रॉंग आहे बरं. आणि सूर्य पण खूप स्ट्रॉंग आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये. आता सूर्य पण हे तिन्ही ग्रह होते. तर मग सुरुवातीला त्यांना संघर्ष होता. बरं. कधी-कधी काय असतं माहिती आहे का, की जेव्हा तुम्हाला हिरा बनायचंय ना किंवा प्युअर सोनं बनायचंय, तर तुम्हाला खूप आगीमध्ये तपून बाहेर यावं लागतं. तसंच आज जे नरेंद्र मोदी आहेत, की त्यांनी जे पास्टमध्ये जे काही संघर्ष केला आहे, जे काही पण एक आहे, की त्या संघर्षामध्ये सातत्य होतं त्यांच्या. हं, हं. एक लक्षात घ्या, की रिझल्ट ओरिएंटेड की एखाद्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट करणं, ह्याच्यासाठी त्यांनी ते केलंच नाही. एक ध्येयवेडा जो व्यक्तिमत्व असतं ना, हं. त्याच्यातलं ते एक व्यक्तिमत्व आहे. मी असं म्हणत नाही, की मी भाजपचा कार्यकर्ता आहे किंवा मी त्यांच्याबद्दल बोलतोय. पण एक अभ्यास म्हणून जर त्यांच्या आपण अभ्यास म्हणून जर आपण त्यांच्याकडे पाहिलं, तर असे व्यक्ती राजकारणात दीर्घकाळ पुढे जाऊ शकतात. आणि तशाच पद्धतीनं आजच्या पिढीनं सुद्धा मला असं वाटतं, की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक आवाहन करतो, की आजच्या पिढीनं सुद्धा राजकारणामध्ये प्रवेश केला पाहिजे. कारण काय, की राजकारणामध्ये जर एज्युकेटेड आणि तरुण मुलं जास्त आले, तर नक्कीच आपल्या देशाचा, राष्ट्राचा चांगला विकास होऊ विकास शकतो होऊ शकतो. आणि राष्ट्र आपल्या वेगळ्या स्थितीवर जाऊन पोहोचू शकतं, की जे स्वप्न आजचे नेते पाहतायत. पण याच्यामध्ये काय असतं, की उपाय करण्यापेक्षा महत्त्वाचे, की तुमच्या मेहनतीमध्ये सातत्य असणं फार गरजेचं असतं अगदी आणि ते बरोबर. सातत्य राहण्यासाठी काही ग्रहांची साथ सुद्धा तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. तर जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करताय किंवा तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला ते जायचंय, तर सातत्यासाठी नैतिकता, नीतिमत्ता आणि कायद्याचा कारक हा शनी आहे. अच्छा. शनीची उपासना तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्हाला सूर्याची उपासना करणं गरजेचं आहे आणि राजकारणामध्ये व्यापक स्वरूप निर्माण करायचं असेल स्वतःचं, तर तुम्हाला गुरूची उपासना पण करणं गरजेचं आहे. आणि ती व्यापकता साधण्यासाठी धाडसीपणा तुमच्यामध्ये आला पाहिजे. त्यामुळे मंगळाची उपासना करणं पण तेवढंच गरजेचं आहे. पण हे सगळं करत असताना संवाद सुद्धा पण तुमचा चांगला असला पाहिजे सगळ्यांशी. तुम्ही युतीमध्ये असताल किंवा एखाद्या तुमच्या सोबतच्या जे सोबतचे सहकारी असतात त्यांच्यासोबत काम करत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि महत्त्वाची गोष्ट की तुमचं आत्मबल जे आहे, ते आत्मबलाचा कारक सूर्य आहे. सूर्य तुमच्या पत्रिकेमध्ये खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काही सोपे उपाय असतात, की राजकारणामध्ये तुम्ही काय राजकारणामध्ये कसं असतं, की आरोप, प्रति-आरोप खूप चालत असतात. एकमेकाबद्दल कोणत्याही लेव्हलला जाऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये कसेही आरोप होतात. त्यावेळेला तुम्ही पॅनिक न होता किंवा अग्रेसिव्ह न होता रिएक्ट कसं झालं पाहिजे, हं, हं. त्यासाठी तुमचं आत्मबल, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स प्रॉपर असणं फार गरजेचं असतं. अशा वेळेला मला वाटतं, की सूर्याची उपासना तुम्हाला खूप मदतगार ठरते आणि त्यासाठी फार अवघड काहीच नाही. म्हणजे फार वेगळं काही करायचं नाही. त्याला खर्च पण काही लागत नाही. रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायचंय तुम्हाला आणि स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचंय. अर्घ्य द्यायचं म्हणजे सूर्याला पाणी द्यायचंय. बरं. म्हणजे सूर्याचं ओम ह्रीम सूर्याय नमः
किंवा ओम घृणी सूर्याय नमः हा कोणताही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, मनातली इच्छा प्रकट करून ते अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याची उपासना किंवा गायत्रीची उपासना हे तुम्हाला आत्मबल साधण्यासाठी फार महत्वाची असते आणि राजकारणामध्ये संयमाला फार महत्व असतं आणि डावपेचामध्ये तुम्ही रिॲक्ट कोणत्या वेळेला होता आणि कशा पद्धतीने होता आणि ती सिच्युएशन तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यासाठी तुमच्यामधलं जे धाडस आहे, तुमच्यातलं जे आत्मबल आहे, तुमच्यातलं जे काही दूरदृष्टीपणा आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या सगळ्या ग्रहांचं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सूर्याचं अतिमहत्त्व आहे. त्यासाठी सूर्याला अर्घ्य दिलं, तर मला असं वाटतं, की राजकारणातल्या बऱ्याच तुमच्या जे काही त्रुटी असतात स्वतःच्या वागण्यातल्या, बोलण्यातल्या किंवा स्वतःच्या वागण्यामुळं आपल्याला पश्चाताप करावा लागतो. बऱ्याच नेत्यांना त्यांच्या स्पीचमुळं, एखाद्या वाक्यामुळं किंवा एखाद्या बोलण्यामुळं पश्चाताप करावा लागतो किंवा त्याचे मेसेज चुकीचा हो, जातो. हो. तर असे कोणतेही सिली मिस्टेक आपल्याकडून राजकारणात होऊ नयेत आणि त्याच्यामुळे त्याचा साइड इफेक्ट आपल्या करिअरवर होऊ नये. त्यासाठी सूर्याची उपासना फार महत्त्वाची आहे. दुसरं आहे आपण सूर्याचं रत्न माणिक आहे ते पण धारण करू शकतो. बरं. पण हे रत्न वगैरे धारण करत असताना आधी पत्रिकेचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. मार्गदर्शन घेणं जाणकार ज्योतिषाकडून ते पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि ते घेऊन जर आपण त्याच्यावर उपाय केला तर मला वाटतं आपल्याला चांगल्या प्रकारे यश तिथे मिळू शकतं. नक्कीच सर. ज्याप्रमाणे आपण कुठलंही एखादं फील्ड निवडतो आणि ते फील्ड निवडत असताना आपण एक विशिष्ट रास पाहून ठरवतो, की या राशीचे लोकं, या राशीच्या व्यक्ती त्या फील्डमध्ये जास्त सूट होतील. तर तसं 12 राशींमध्ये कुठली अशा राशी आहेत, की ज्या राजकारणामध्ये जास्त चांगल्या प्रकारे वावरू शकतात? कसं आहे, की पूर्ण जग जे आहे ना, हे 12 राशीमध्ये गुंडाळलं गेलेलं आहे. हं. आणि प्रत्येक राशीचा एक वेगळा स्वभाव आहे. प्रत्येक राशीचा एक स्वामी आहे आणि त्या स्वामीच्या नुसार आणि तिथलं एक ते नक्षत्र असतं. 2.25 नक्षत्राची एक रास तयार होत असते आणि त्या एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. अच्छा. अशी एकूण एका राशीमध्ये 9 चरण असतात. बरं. जरी एकच रास असेल आणि त्याच राशीचे लोकं राजकारणामध्ये सक्सेस होतील असं आपण ठामपणे नाही सांगत. अच्छा. पण त्याच्यामध्ये ती रास असेल आणि त्यानुसार ग्रहांची काही परिस्थिती त्यांना जमून येत असेल, तर त्या ठिकाणी ते राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतात आणि सक्सेस पण होतात. तर बरेचदा असं असतं, की आता आपण राशीनुसार जर पाहायला गेलं तर आता सिंह रास आहे. तर त्याचा राशी स्वामी सूर्य आहे. हं, हं. मेष रास आहे. त्याचा राशी स्वामी मंगळ आहे. म्हणजे मंगळ हा धाडसाचा आहे. आणि मंगळ असल्यामुळं त्यांच्यामध्ये धाडसीपणा असतो. कोणतंही काम हातात घेणं आणि ते पूर्ण करणं. त्याच्यामध्ये ते एक त्यांचा एक हातखंडा असतो. त्यामुळं मेष राशीचे लोकं त्याच्यात जाऊ शकतात. सिंह राशीचे जाऊ शकतात. तूळ राशीची लोकं जे असतात ना, ते समतोल असतात. बरं. त्यामुळं ते स्थिर राहू शकतात राजकारणामध्ये. अच्छा. कारण त्यांना परिस्थितीनुसार वागायचं कळतं, हं, हं. बॅलन्स ठेवायचं कळतं आणि त्याच्यामुळं ते सुद्धा राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात. तसेच वृश्चिक राशीचे लोकं सुद्धा राजकारणामध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळवू शकतात. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक राशीच्या आपण जर राजकारणाचा आपला मागचा इतिहास पाहिला तर आपण कर्क राशीचे पण पंतप्रधान पाहिलेले आहेत. हं. आपण कवी मनाचे पण पंतप्रधान पाहिलेले आहेत. हो, हो, हो. हे पण वेगवेगळ्या राशीची लोकं आपण पाहिलेले आहेत. चांगलं आहे. फक्त काय असतं, की ही जी राजयोग असतो, राजकारणामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून प्रयत्न करून जे पुढे येतात आणि त्यांच्यामध्ये एक ध्येय असतं आणि ध्येय वेळे ते असतात स्वतः. ते फक्त एका लेव्हलपर्यंत जाऊन पोहोचू शकतात. कारण ते अपयशाला मानत नाहीत. हं, कारण हं, ते हं. अपयश एक अविभाज्य घटक आहे आपल्या जीवनाचा, असंच समजून राजकारणामध्ये सातत्यानं प्रयत्न करत असतात आणि ते एकनिष्ठ असतात. प्रत्येक बाबतीमध्ये, आपल्या विचाराच्या बाबतीमध्ये, आपल्या तत्त्वांच्या बाबतीमध्ये आणि असे जे लोकं असतात त्यांचा शनी पण खूप चांगला असतो. त्यामुळं कुंभ राशीचे लोकं सुद्धा राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात. बरं. तर कारण की कुंभ राशीत स्वामी शनी आहे. तर हे असे अनेक राशी आपल्याला सांगता येतील आणि असं नाही की बाकीच्या राशींना राजकारणामध्ये यशच मिळत नाही, हं, हं. तसंही नसतं. तर त्यामध्ये त्यांच्या राशीत त्यांच्या पत्रिकेतली जी ग्रहांची स्थिती आहे, ग्रहांची जी कोणत्या स्थानामध्ये कोणते ग्रह बसले. जसं मी सांगितलं की प्रथम स्थान महत्त्वाचं आहे, दशम स्थान महत्त्वाचं आहे, भाग्यस्थान महत्त्वाचं आहे. हे आणि पराक्रम स्थान हे महत्त्वाचं आहे. या स्थानामध्ये कोणते ग्रह कसे विराजमान झालेत, कोणत्या ग्रहांच्या कशा युत्या झाल्यात, कोणत्या ग्रह परस्पर एकमेकावर दृष्टी टाकतायत. ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण बारकाईने विचार करतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, तेव्हा आपल्याला कळतं की हा माणूस लंबी रेस का घोडा ये नहीं. हं, हं, हं. म्हणजे तो खेळू शकतो का नाही? काही लोकं येतात आणि जातात. बरेच जण माझ्याकडे येतात, की बरेच जण मी 2002 मध्ये इलेक्शन लढवलं होतो, तेव्हा निवडून आलो आणि पुन्हा मला चान्सच भेटला नाही. हं. नगरपालिकेचा असेल, ग्रामपंचायतचा असेल नंतर. नंतर न भेटण्याचं कारण काय? की तेव्हा तेव्हा तसा एखादा एक योग असतो. अच्छा. त्याला आकस्मिक योग म्हणतो बरं. आपण. तेव्हा तो त्या काही काळापुरता तो योग वर्तमान स्थितीतल्या त्या काळातल्या ग्रहांच्या युत्यांमुळे तो निर्माण झालेला असतो आणि तेव्हा ते लकीली बाय चान्स त्यांना ते यश मिळतं.
आणि मग ते त्याच्यातून पुढे यश मिळेल, त्यांचे प्रयत्न चालू असतात, पण पुढे यश मिळत नाही. तर अशा वेळेला पण त्याच्यावर आपण उपाय करू शकतो. ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनानुसार आपल्या पत्रिकेचा आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला, तर त्याच्यावर अनेक उपाय असतात. आपण ते केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सातत्याने पुढे यश मिळण्यासाठी प्रयत्न करता येतात. ज्यांच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यातले ग्रह बदलतात, हं. तर अशा राजकारणी नेत्यांच्या त्यांच्या पण करिअरवर ग्रहांचा परिणाम होतो? नक्कीच ना. संवाद राजकारणाचा एक आहे, की राजकारणामध्ये कसं आहे, की विश्वासार्हता फार महत्त्वाची असते. हं. आणि ती विश्वासार्हता तुमच्या बोलण्याने, तुमच्या नेतृत्व गुणाने आपण ठरवत असतो. एखादा नेता त्याची जी हिस्ट्री असते, त्याचा जो प्रवास असतो राजकारणातला, ते प्रवासामध्ये त्यांच्या केलेल्या कमिटमेंट आणि त्याच्यानुसार त्याची काम करण्याची पद्धत आणि त्याची विचाराची जी काही उंची आहे, त्या सगळ्यांच्या गोष्टीचा जेव्हा आपण एखाद्या पत्रिकेचा विचार करतो, तर असे व्यक्ती जे असतात ना, ती कुठेही राजकारणामध्ये मागे सरकत नाहीत. हं, हं. पण त्यांना हे माहीत असतं, की कधी-कधी लांब उडी मारण्यासाठी 2 पावलं मागे पण सरकावं लागतं. हं, हं. ती पण त्यांची मानसिकता असते कारण त्यांचे दृष्टिकोन दूर असतो. अच्छा. दूरचा दृष्टिकोन असतो. तर अशा व्यक्ती जरी बोलायला चांगल्या असल्या, काही जरी असल्या, तर कधी-कधी काही ग्रह मानण्याची स्थिती असते, त्या वेळेला त्यांना अपयश पण भोगावं लागतं. बरोबर. आणि ती ग्रहांची स्थिती ही देवांना चुकली नाही. आपण तर माणसं आहेत. असा कोणीच अजरामर नाही आहे इथे, की प्रत्येक वेळेस म्हणजे स्वतः राम त्याचा दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता. हं. आदल्या दिवशी रात्री त्याला वनवासात जावं लागलं. खरंय, म्हणजे असे प्रभू रामाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं घडू शकतं. आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. ही खरंय. ग्रहांची स्थिती असते. ग्रहांमुळे अशा गोष्टी घडत असतात. पण आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे जाणून घेऊ शकतो, की आपले पुढचे येणारे 5 वर्ष कसे असणार आहेत. किंवा आता सध्या आपण पाहतोय, की सध्याचं वातावरण आता लोकसभेच्या इलेक्शनचं आहे. हो, हो. आता प्रत्येकालाच वाटतंय, की 2 टर्म आपण खासदार आहेत. आता माझ्याकडे बऱ्याच लोकांचे फोन येतात, हं, की आता तिसरी टर्म आहे माझी. तिसरी हं, टर्ममध्ये म्हणजे मी हॅट्रिक होईल का माझी? काय हं, होईल? हं, किंवा कोणी-कोणी फर्स्ट टाईम इलेक्शन त्यांना लढायचंय. हं. बऱ्याच जणांना मग सुरुवात अशी, की तिकीट मिळेल का नाही? तिकीट मिळालं तर मग पुढे माझा विजय होईल का नाही? हं. म्हणजे ह्या ज्या संभ्रम अवस्था असते, याच्यामध्ये सुद्धा काय असतं, की अ, राजकारण हे कसं आहे, की वैचारिक शत्रुत्व निर्माण करणारी एक गोष्ट असते, की त्याच्यामध्ये पक्षाचे प्रत्येक पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत. प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात आणि पक्षांच्या विचारावर ते लोकसभेचं राजकारण जे असतं ना, हे पक्षांच्या विचारावर चालतं. जसं नगरपालिकेचं किंवा ग्रामपंचायतीचं इलेक्शन असतं ना, ते माणसाच्या वैयक्तिक विचारांवर चालत असतं, की ते माणूस म्हणून काय आहे त्याच्यानुसार तिथं इलेक्शन होतं. पण लोकसभेचं जे इलेक्शन असतं ते पक्षाच्या त्याचा जो विचारधारा आहे. विचारधारा आहे, त्या विचारधारेनुसार ते त्याच्यावर किंवा त्यांचा मॅनिफेस्टो जो असतो, की पुढे काय करणार आहेत आणि मागे काय केलंय त्यांनी. त्याच्यावर त्या गोष्टी होत असतात आणि त्यातल्या त्यात वैयक्तिक एखाद्या खासदार अ, जो असतो, की त्याची कामाची पद्धत त्यानं काम काय केलेले आहेत, खरंच त्याच्यामध्ये ती अतुटी आहे का? त्याच्यामध्ये तो धाडसीपणा आहे का? त्याच्यामध्ये ते संवाद कौशल्य आहे का? त्याच्यामध्ये ते नेतृत्व गुण आहे का? तो सगळ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालतोय का? हं. आणि त्यासोबतच विरोधकावर कशी मात करू शकतो, विरोधकालाही कसं जिंकू शकतो आपल्या कामाच्या याच्यातून, माध्यम. माध्यमातून. तर बरेचदा काही जण जे सक्सेस असतात, काही जण काही सक्सेस नसतात. ती ग्रहांची एक स्थिती असते. त्यावेळेला त्यांचे काही स्पीच चुकतात, काही प्रश्न मांडताना चुकतात, काही मार्ग काढताना काही गोष्टी चुकत असतात किंवा बरेचदा होतं, की काम करण्याची पद्धत चुकून जाते आणि बरेचदा तुम्ही चांगले करण्याचा प्रयत्न करतात, त्याचा अर्थ चुकीचा निघत जातो. तर हे सगळे ग्रहांची स्थिती असते. तर त्यावेळेला आपण जाणून घेतलं पाहिजे आणि जर जर आपल्या पत्रिकेमध्ये असं आपल्याला असं वाटत असेल, की काम करताना अशा अडचणी येतात, तर मला वाटते, की तुम्ही किती जरी मोठे असाल आणि कोणीही असाल, तरी आपली ग्रहांची स्थिती आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण निर्णय घेतले पाहिजेत. मी तर म्हणतो, की बरेच असे लोक आहेत. आता माझ्याकडे बरेच जण येतात जे इलेक्शन साठी इच्छुक आहेत. उमेदवारी तर ती उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मुहूर्त पण माझ्याकडून घेतात, की कोणत्या वेळेला मी अर्ज भरला हं, पाहिजे, हं. किती वाजता भरला पाहिजे, कोणत्या तिथीला भरला पाहिजे, कोणत्या तारखेला, कोणत्या मुहूर्तावर मी भरला पाहिजे. बरं. ह्या पण गोष्टी तिच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. की ह्या बारीक-बारीक सगळ्या गोष्टी करून त्याच्यातून आपल्याला एक यश मिळण्यासाठी आपले प्रयत्न अधिक ईश्वरी उपासना बरोबर यश हे जीवनाचं सूत्र आहे. मी प्रत्येक एपिसोडमध्ये हे सांगत असतो आणि मी हेही सांगत असतो, की ज्योतिषशास्त्रावर डिपेंड नाही राहायचं नाही. पण त्याचा एक मार्गदर्शक म्हणून आपण चांगल्या प्रकारे आपल्या आपल्या करिअरसाठी, राजकारणासाठी, आपल्या येणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी आपण त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. नक्कीच सर. राजकारणामध्ये करिअर करू इच्छिणारी एखादी व्यक्ती तुमच्याकडे आल्यानंतर त्यांची कुंडली पाहिल्यानंतर कुठल्या स्थानांवरून कसं कळतं तुम्हाला, की यांना राजकारणामध्ये यश मिळणार आहे?
किंवा नाही? कसं असतं, की जसं मी मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुला सांगितलं, की दशम स्थान याच्यावरून तुमची सामाजिक प्रतिष्ठा कळत असते. बरं. अ, आणि भाग्यस्थान, प्रथम स्थान आणि तृतीय स्थान जे असतं, की ते आपलं पराक्रमाचं स्थान असतं. आणि दशम स्थानाचं नवम स्थान म्हणजे आपलं षष्टम स्थान. हे एवढ्या स्थानाचा आपण विचार करत असतो. आता याच्यामध्ये कसं आहे, की फक्त या स्थानामध्ये ग्रह कोणते बसलेत हे पाहणं पण तेवढंच गरजेचं असतं. हं, हं. हे जर तुमच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानामध्ये एकदम स्ट्रॉंग ग्रह बसलेले आहेत, की जसं की सूर्य आहे, मंगळ आहे, गुरु आहे. पण हे किती अंशामध्ये बसलेले आहेत, त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे, हे सगळं जाणून घेतल्यानंतर एक कळतं, की ह्या माणसाला खरंच पुढे राजकारणामध्ये यश मिळणार आहे का? हं, हं. कारण राजकारण हे स्वार्थासाठी नसतं. हं, हं. आजचा तो विचार लोकांचा आहे, की राजकारण हे स्वार्थासाठी आहे. पण मला असं वाटतं, की राजकारण हे सामाजिक क्षेत्रातून पुढे आलेल्या व्यक्तीसाठी फार मोठं एक चॅलेंजिंग आणि फार मोठं व्यापक स्वरूपातलं एक क्षेत्र आहे, की ज्याच्यामध्ये त्यांना जनकल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी आणि पृथ्वीचं कल्याण करण्यासाठीची एक संधी चांगली मिळालेली असते. अगदी बरोबर. आणि ती कल्याण करायचं असेल, तर तशी फार दूरदृष्टी आणि तसे मोठे विचार मोठ्या विचारांचा एक त्यांच्याकडे फार मोठा संग्रह असणं फार गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी सूर्य, मंगळ, बुध, गुरु, शनी, चंद्र पण त्याच्यामध्ये आहे. ह्या सगळ्या ग्रहांचा विचार करून आपण ते ठरवू शकतो, की राजकारणात यश मिळवायचं असेल, तर तुमच्या दशम स्थानात कोणते ग्रहमान आहेत, तुमच्या प्रथम स्थानात कोणते ग्रहमान आहेत, तुमच्या भाग्यस्थानात कोणते ग्रहमान आहेत, तुमच्या पराक्रम स्थानामध्ये कोणते ग्रहमान आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट काय, की राजकारणामध्ये तुम्ही नैतिक आणि नीतिमत्ता घेऊन चाललात आणि तुमचं एक ध्येय आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही चाललात. पण त्याच्यामध्ये विरोध करणारे पण भरपूर असतात. हं, हं. तर अशा वेळेला त्या विरोधकांना ला योग्य वेळी थांबवता आलं पाहिजे. ती पण तुमच्यामध्ये वैचारिक क्षमता आणि तो जो चतुरपणा जो असतो, बुद्धिचातुर्यपणा जो हं, असतो, तो हं. पण तुमच्यामध्ये असला पाहिजे. त्याही ग्रहांच्या स्थितीवरून आपण पाहत असतो आणि ते जर असेल, तर मला असं वाटतं, की राजकारणात चांगलं यश मिळतं आणि तसं असेल तर मी स्पष्ट सांगत असतो, की तुम्हाला राजकारणात यश आहे ना, ते विनाकारण तुम्ही पैसे खर्च करू नका. राजकारणामध्ये पैसा खूप खर्च होतो आणि मग त्याच्यामुळे नुकसान पण होऊ शकतं. नक्कीच सर. राजकारणातील यशापयशामध्ये ज्योतिष योग कशी भूमिका बजावू शकतो? राजकारणामध्ये कसं असतं माहिती का, की ज्योतिषी योग हे फक्त एवढं सांगू शकतं तुम्हाला, की तुम्हाला योग आहे. अच्छा. योग येत असतात आणि जात असतात. बरोबर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग येत असतो आणि जात असतो. हं, हं, हं. प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी. जेव्हा बरोबर. राजकारणाच्या बाबतीमध्ये त्या दृष्टिकोनातून एखाद्याची आपण पत्रिका पाहतो, हं, हं. तेव्हा एक कळतं की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आता जसं राजकारणाचं वातावरण चालू आहे, की एकाच पक्षातले 2-2, 3-3 माणसं तिकीट मागतायत. हो, हो. नेमकं तिकीट द्यायचं कोणाला? किंवा खरंच इच्छुक असणारा एखाद्याला वाटतं की आपल्याला तिकीट मिळावं. हं, अशी हं. व्यक्ती माझ्याकडे जेव्हा येतात आणि ते मला विचारतात, की खरंच माझा योग आहे का? हं, तर हं. योग कसा कळतो? तर तुमच्या वर्तमान म्हणजे जन्मकुंडली आणि वर्तमान स्थितीतले ग्रहमान म्हणजे त्याला आपण रासकुंडली म्हणतो, की गोचरीमधली ग्रहमान ह्या दोन्हीचं जेव्हा आम्ही कुंडल्या मांडतो हं, हं. आणि त्याच्यानंतर ठरवतो, की सध्याच्या काळामध्ये योग आहे का नाही? आणि तो योग कसा आला पाहिजे? जर येत हं. नसेल तर त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत? एखादा माणूस खूप मेहनत घेतोय आणि त्याला संधी मिळतेय, पण त्याचा योग नसेल, मग ते संधीचं सोनं नाही होणार. बरोबर. अपॉर्च्युनिटी क्रिएट होणं फार वेगळी गोष्ट आहे आणि ती इनकॅश होणं फार वेगळी गोष्ट आहे. हो. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. पण एखादी अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आणि ती इनकॅश जर करायची असेल, तर त्यासाठी तुम्ही काय उपासना केल्या पाहिजेत? तर हे आपण त्यांच्या वर्तमान स्थितीतली कुंडली आणि जन्मताची कुंडली, ज्याला जन्म लग्न कुंडली म्हणतो, हं. या दोन्हीचा अभ्यास करून त्यांना आपण सुचवू शकतो, की तुम्ही काय केलं पाहिजे आणि खरंच योग असेल, तर त्याचं सोनं कसं करता येईल, ह्याच्यावर आपण उपाय देऊ शकतो. नक्कीच सर. राहू आणि केतू हे राजकारणामध्ये आपला प्रभाव कसा दाखवतात? राहू आणि केतू हे छायाग्रह आहेत. त्यातल्या त्यात राहू जो आहे ना, तर राहू हा अनपेक्षित फळ देतो, हं. की तो सरप्रायझिंग ग्रह आहे. हं, की तो हं. चलती गाडी एकदम बंद पण पाडू शकतो आणि अच्छा. गाडी एकदम चालू पण करू शकतो बरं. किंवा तिची एकदम स्पीड पण वाढवू शकतो. हं, हं. आपण पाहतो, की एखादा राजकारणी असतो, की तो असं लोकांना वाटतं, की तो आता संपत आलाय, संपत आलाय, हं, संपत हं. आलाय आणि अचानकच त्याला कुठेतरी राज्यसभेवर घेण्यात येतं. विधान परिषदेवर कुठेतरी घेण्यात येतं. तर हे अनपेक्षित अशी जेव्हा राहूची महादशा चालू असते आपल्याला किंवा केतूची महादशा चालू असते. अशा वेळेला अशा काही गोष्टी घडतात हं. किंवा बरेचदा आपण पाहतो, की एखादा खूप नावाजलेला नेता असतो ना, अचानकच त्याच्या राजकारणाला अशी खीळ बसते, हं, हं, हं. की तो तिथून पुढे अचानक अशा काही घटना घडतात, की त्याच्यामुळे त्याला मागे. मागे यावं लागतं आणि त्याचं नाव पण त्याच्यामध्ये खराब होतं.
ते राहूमुळे होत असतं. त्यामुळे राहूचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व राजकारणाच्या करिअरमध्ये आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी फार महत्त्वाचं हं, असं मला वाटतं. हं. राजकारणामधील जी लोकं आहेत, तर त्यांना रत्नांचा मोह म्हणजे बरेचदा आपण पाहतो, की राजकीय व्यक्तींच्या त्यांनी रत्न परिधान केलेले असतात. तर तेव्हा आपल्या म्हणजे सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडतो, की खरंच रत्न राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी एवढी महत्त्वाची भूमिका बजावतात? एक महत्त्वाचं काय माहिती का, की रत्न तर हजारो वर्षापासून आपल्याला माहिती आहे राजा महाराजा पण धारण घालत करत होते. हो, होते. हो. आणि रत्न एक माध्यम आहे, एक साधन आहे. छान. मला वाटतं, की तुमच्या प्रयत्नाला स्पीड मिळण्यासाठी एक साधन म्हणून आपण रत्नाचा वापर चांगल्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये करू शकतो. मग तो नेता असेल, अभिनेता असेल, कोणीही असेल. बरं. ते प्रत्येक जण ते करत असतात. हं, हं, हं. आणि चांगलं बऱ्याच लोकांना आता माझ्याकडे नेते पण येतात, अभिनेते पण येतात. मी सगळ्यांना रत्न पण सुचवतो. ते घातल्यानंतर बऱ्याच त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. हं, हं. तर महत्त्वाची गोष्ट काय, की रत्न एक साधन आहे आणि त्याच्यासोबत तुमचे प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि रत्नामुळं काय होतं, की जर एखाद्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि त्याला आपण चांगल्या प्रकारची एकदम हाय स्पीड गाडी दिली, तर तो पटकन पोहोचू शकतो. तसं एक साधन, एक वाहन आपण असं त्याला मानू शकतो. आणि नक्कीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखाद्याला जर चांगलं साधन मिळालं पुढे जाण्यासाठी, तर तो नक्कीच चांगल्या प्रकारे पुढे प्रगती करू शकतो आणि फास्ट पुढे जाऊ शकतो. नक्कीच सर. शुभ मुहूर्त आणि जाता-जाता एक प्रश्न घेते, की शुभ मुहूर्त आणि राजकारण यांचा परस्पर संबंध कसा आहे? कसं असतं, की मला आठवतंय 1999 मध्ये अशीच एक परिस्थिती निर्माण झाली होती आणि एका तेव्हा मी आता नाव नाही सांगत. तेव्हा अशी परिस्थिती होती, त्या दिवशी ग्रहण होतं आणि ग्रहणामधलं एक मुहूर्त मी काढून दिलं होतं एका उमेदवाराला. हं, हं. आणि त्याच्यावर खूप पेपरबाजी झाली. मीडियानं खूप तेव्हा ते चॅनल तेवढे नव्हते, पण पेपरबाजीमध्ये झालं, की ग्रहणामध्ये फॉर्म भरला, यांना ग्रहण लागलं असं. आणि ती व्यक्ती 428 मतांना निवडून आली. अच्छा. तर कसं असतं, की मुहूर्त जे असतं ना, त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरं. तुम्ही कोणत्या मुहूर्तावर काय करता आणि त्या मुहूर्तावर जर साधता आलं तुम्हाला, तर नक्कीच तुमच्या याच्यामध्ये जसं एक साधन म्हणून आपण रत्न धारण करतो, तसंच विजयाचा मार्ग मोकळा होण्यासाठी काही मुहूर्त असतात. हं. आणि मुहूर्ताला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यासाठी मुहूर्तावर केलेल्या गोष्टीमध्ये सिद्धी असते आणि सिद्धी ही साध्यता असते आणि साध्य करायचं असेल तर मुहूर्त साधता आलं पाहिजे. आणि मुहूर्तावर जर आपण ह्या गोष्टी केल्या, तर मला असं वाटतं, की बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढच्या ज्या अडचणीच्या ठरू शकतात, संघर्षाच्या ठरू शकतात, त्या सोप्या होऊ शकतात. नक्कीच सर. सर खरं तर राजकारण हा विषय असा आहे आणि त्यात तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करताय आम्हा सगळ्यांना, की एकाच एपिसोडमध्ये मला वाटतं, की त्या विषयावर पूर्ण चर्चा होणार नाही. तर याच विषयाशी संबंधित आपण पुढच्या भागामध्ये पण भेटणार आहोत. डॉक्टर विजय चाटोरीकर सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तूर्तास तरी आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.